दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी CST स्टेशनवरून माझ्या आवडत्या ठिकाणाला भेट द्यायला निघाले. हाय, हाव आर यू? आज रुही आलेली आहे काळा घोडा फेस्टिवलला दरवर्षीप्रमाणे. पण आज या वर्षीची खासियत काय असेल बरं? तर आज काळा घोडा फेस्टिवलला तब्बल 25 वर्ष पूर्ण झालेली आहे, म्हणजे सिल्वर जुबली. आणि ही बघा माझ्याबरोबर कोण आहे? माझी मैत्रीण राधिका, स्वीट फ्रेंड. आम्ही भरपूर वर्षांनी भेटतोय. आम्ही B.Ed एकत्र केलं होतं आणि तिथे पण हिची फार क्रिएटिव्हिटी मला दिसली. आणि आता पण आपण हिच्या नजरेतून, राधिकेच्या नजरेतून रुही काळा घोडा फेस्टिवल बघते. ये है मुंबई नगरिया तू देख बबुआ, ये है मुंबई नगरिया तू देख बबुआ. आपण आलेलो आहोत काळा घोडा फेस्टिवलला. आणि हा जो घोडा आहे बघा, हाही प्रतिकृती दर्शवते मुंबईची. आणि मुंबईला प्रत्येकाला यायचं असतं. म्हणजे ही जेवढ्या भारतातली जी लोकसंख्या आहे, महाराष्ट्रातली जी लोकसंख्या आहे, त्या प्रत्येकाला, प्रत्येक रिजनला मुंबईत यायचं असतं. पण यायचं कसं? येण्यासाठी आपल्याला व्हेकल लागणार आहे. तर त्या प्रत्येक व्हेकलची प्रतिकृती म्हणजे घोडा दर्शवतो. आता हे बघा, मुंबईमध्ये एकदम बेस्ट म्हणजे कोण? तर बेस्ट बस. हा जो घोडा आहे तो बेस्ट बसची प्रतिकृती दर्शवतोय. मुंबईमध्ये येण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला टॅक्सीची आवश्यकता लागते. तर हे टॅक्सीची प्रतिकृती दर्शवत आहे. आणि ही आहे ट्रेन. ट्रेनशिवाय तर आपलं काही पान हलत नाही. आपण ट्रेननी प्रवास करतो. मी तरी पनवेल टू विटी हा ट्रेननीच प्रवास केला. चाकरमान्यांच्या सोयीसाठी आणि इतर राज्यातून येणाऱ्या प्रवासी यांना मुंबईचं यथोचित दर्शन घडवण्यासाठी टॅक्सी, ट्रेन आणि बेस्ट बस ही वाहतुकीची तिन्ही साधनं त्यांचा प्रवास सुखकारक करतात. अशी ही मुंबई या तिन्ही वाहनांवर आधारित आहे. पहिलं बघताय तुम्ही प्रदर्शनात जे लागलेली आहे ती ही लेडी आहे. आणि त्या लेडीच्या हातात जे तिने घोड्याचे जोर पकडलेले आहेत, त्या प्रत्येक घोड्यामध्ये काहीतरी विशेषता आहे. ती बघा, या प्रत्येकातून बघा, ती पैसाही मिळवते, ती बॉस पण आहे, ती किचन पण सांभाळते आणि ती वाचन आणि साहित्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. या फेस्टिवलची एक वेगळी विशेषता आहे, कारण प्रत्येक स्टॉल हे वेगवेगळ्या वस्तूंचं प्रदर्शन करत असतो आणि दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचा त्यांचा प्रयास असतो. जी पहिली प्रतिकृती बघताय तुम्ही ती घोड्याची आहे. आणि मला वाटतं यावर्षीची थीमच काळा घोडाप्रमाणे घोडाच आहे. कारण सगळीकडे आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रतीचे घोडे बघायला मिळतात. तर हे बघा, ट्रेडिंगचं एक लिहिलेली आहे, एक QR ID. मुद्रा इज अ स्मार्टर वे टू ट्रेड स्टॉक्स. वेगळ्या प्रकारचा घोडा आपल्याला पाहायला मिळतो. ही जी जीप आहे ती आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कशी आयुष्यात मिळते ते सांगते. आणि जे पॅचवर्क आहे ते सस्टेनेबिलिटी दाखवते, म्हणजे आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम्स आले तर आपण कसं सस्टेन करू शकतो ते सांगते. आणि ही जी सीझर आहे, ही जी कैची आहे, ती तुम्ही योग्य त्या वेळेस योग्य डिसिजन घेऊन पराभवांना, अपमानाला किंवा आपल्या जे नैराश्य आहे त्याला कसं कट करा, पण एक राईट मेजरमेंटमध्ये कसं कट कराल आणि योग्य डिसिजन घ्याल हे शिकवते. 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ हा कार केक सजवलेला दिसतोय. काळा घोडा फेस्टिवल येथे वेगवेगळ्या राज्यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स पाहायला मिळाले. काळा घोडा फेस्टिवलला आपण भरपूर प्रकारचे घोडे बघितले आणि आपल्याला काही काही शेअर्स दिसत आहेत. आणि आता आपण पाहिलंच की 25 वर्ष झालं सिल्वर जुबली त्याचं हे प्रतीक आहे. आणि आता आपल्या आर्टमध्ये किती प्रगती झालेली आहे, किती क्रांती निर्माण झालेली आहे या 25 वर्षात, त्याचं हे प्रतीक आहे. लहान मुलांना बिझी करण्यासाठी एक छान ॲक्टिव्हिटी ही पाहायला मिळाली. काळा घोडा फेस्टिवलला आलो आहे आणि काळा घोड्याचं आपण प्रतिकृती बघितली नाही अशी पण नवल. काळा घोडा हा पाळीव प्राणी आहे आणि हा जो कावळा आहे तो स्वतंत्रपणे सगळीकडे विहार करत असतो. तर तो कावळा त्याला काय सांगतोय की तू स्वातंत्र्य उपभोग, स्वातंत्र्याचा आनंद घे, म्हणून त्याला ते पंख आलेले. कावळा हा स्वातंत्र्याचं प्रतीक दर्शवतो. तर केवळ स्वतंत्रता ही माणसाला कलाकार बनवते. बेसिकली हे उत्तर प्रदेशमधलं आहे. बस्ता हे दुकानाचं नाव आहे. आणि ही बघा, आपल्याकडे महाराष्ट्रात तिथे सतरंजी बोलत जातं तसंच साधारण कपडा आहे, पण त्यात वेगळं काय आहे क्रिएटिव्ह, तर ही पर्स केली आणि ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथे.
पर्स हे वेगळ्या पद्धतीने शिवलेले आहेत असे, हे वेगळेपण आहे. म्हणजे नॉर्मली आपण सतरंज्या बघतोच, पण या ज्या पर्स आहेत वेगवेगळ्या आकाराच्या आणि ट्रेज वगैरे पण आहेत ते. आता ही जी प्रतिकृती आहे पुढील पहिली तर आपल्याला मिळत दिसतं, आणि ही प्रतिकृती 25 वर्ष झाले या काळाघोडा फेस्टिवलला, त्याचं हे प्रतीक आहे आणि त्याची माहिती आपण याच्याकडून घेऊ. त्या थीमचं नाव एकदम प्रेशियस आर्ट वर्कल, मतलब 5 प्रेझेंट आणि फ्युचरमधलं सांगितलं गेलं आहे. आता ही थीम अशी काय सिल्वर आणि मिरट आहे. ह्याचं कारण एक आहे की 25 इयर्स कंप्लीट सिल्वर जुबली. इकडे तुम्ही कुठे बघा सर्व सिल्वरमध्ये हॉर्स दिसते तुम्हाला. सेकंड बात आहे की 25 इयर्सचा जो बी एक्सपिरियन्स आहे त्यांनी रिफ्लेक्ट केलेला आहे. आता वर जे तुम्ही ट्रम्स दिसत आहेत ते सांगतात की आपली सुरुवात पूर्ण झाली. जेव्हा पहिल्यांदा मुंबईमध्ये आपण आलो तेव्हा आपली सुरुवात पूर्ण होती. त्याच्या बाजूला जी चेअर आहे त्यांची की फेमस इराणी कॅफेमधली चेअर आहे की पहिलं बी चालायचं, आता बी चालतं, अजून पुढे बी चालणार. त्याच्यावर जे कुशन्स दिसतात ते आपल्या काळाघोडा फेस्टिवलचं कम्फर्ट दाखवतात. तिकडे बाजूला तुम्हाला लॅपटॉप दिसेल की लॅपटॉप आपली ग्रोथ आणि टेक्नॉलॉजी किती पुढे चालली त्याच्याबद्दल सांगितलं. लॅपटॉपच्या वर अजून एक कुशन्स आहे जो कलरफुल, ते रिबन वेस्टनं बनलेलं आहे कुशन्स. तिकडे गेलं तिकडे बघा तुम्हाला दिसेल रिबन वेस्टनं बनलेलं कुशन्स आहे की वेस्ट आहे, पण वेस्टपासून बी काही ना काहीतरी बनवू शकतो. त्याबद्दल सांगितलं. ते टिफिनचं काय की या इथं पहिले काय असायचं नाही, या इथं पहिले मिल्स असायचे. तर मिल्स असेल तर तिथं पूर्ण मुंबईमधले लोक कामाला यायचे तर त्यांना टिफिन पोहोचवायचं काम जे डबेवाले करायचे त्या डबेवाल्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी हे केलं. पुढे मला लाडक्या हॅरी पॉटरची हॅटही मिळाली. वेगवेगळ्या कलांचा आणि कलात्मक गोष्टींचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर काळा घोडा फेस्टिवल हे एक बेस्ट चॉईस आहे. पण काळा घोडा फेस्टिवल 1 तासात 2 तासात होईल असं नाही, तर वेळ काढून एक दिवस मस्त सुट्टी घेऊन अवश्य काळा घोडा फेस्टिवलला भेट द्या. काला घोडा फेस्टिवलमध्ये यावर्षी खूप संख्येने स्टॉल्स पाहायला मिळाले. विविध राज्यांनी त्यांच्या हस्तकौशल्यपूर्ण वस्तूंची छान मांडणी केली होती. ते खरंच वाखाणण्याजोगी होती. परंतु एक उणीव मात्र भासली, ती म्हणजे यावेळी फक्त एकच थीम होती. बुद्धीला कस लावणारं, मेंदूला चालना देणारी अशा विविध थीमच्या प्रतिकृती पाहायला मिळाल्या नाहीत. तरी घोडा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन वेगवेगळ्या घोड्यांचं वेगवेगळ्या स्वरूपातलं वैशिष्ट्यपूर्ण दर्शन मात्र घडलं.